नमस्कार. आज आपण या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सन्माननीय सतीशजी काळे हे आपल्या सोबत आहेत. नुकत्याच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत, त्यामध्ये महायुतीला प्रचंड प्रमाणात यश आलेलं असलं तरी देखील ईव्हीएम संदर्भात त्यांची जी काही भूमिका आहे त्या संदर्भात ते आपल्याशी बोलत आहेत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. मी सतीश काळे, संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष. गेल्या 23 तारखेला महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला. हा निकाल सर्वसामान्य जनतेसाठी आश्चर्याचा धक्का देणारा निकाल होता. त्याचं मूळ कारण असं आहे की चिंचवड विधानसभेचे उमेदवार बीजेपीचे, त्यांनाही स्वतः असं वाटत असेल की बाबा मी 10,000, 5,000 किंवा 2,000 या प्रकारे मी निवडून येईल. चुरशीची निवडणूक असताना तोच उमेदवार 1,03,000च्या मताने निवडून येतो, हे शंका घेण्यासाठी मोठी वाव आहे. तसेच भोसरीच्या निकालासंदर्भात बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी सर्वसामान्य जनतेशी चर्चा करत असताना भोसरीच्या निकालासंदर्भात विचारणा केली असता 100 लोकांना जर विचारलं बाबा भोसरीचा निकाल काय लागेल, कोण निवडून येईल, तर 100 पैकी 100 लोक म्हणायचे की तिथं अजित गव्हाणे साहेब निवडून येतील. असं असताना भोसरीचा निकाल जो लागतो तो महायुतीच्या उमेदवार बीजेपीच्या उमेदवार निवडून येतो आणि 60 ते 65 हजाराच्या मतांनी निवडून येतो. हे काहीतरी शंका घेण्यासाठी वाव आहे. ईव्हीएम मध्ये काहीतरी 100% गडबड आणि घोटाळा होण्याचं एक कारण आहे. त्या ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेलं महायुतीचं सरकार आहे. आमचं म्हणणं आहे इथून पुढच्या ज्या निवडणुका होणार आहेत किंवा होतील त्या ईव्हीएम वर न होता बॅलेट पेपरवर घेण्यात यावा, या मागणीसाठी उद्या 1 तारखेला रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे संभाजी ब्रिगेड व इतर संघटनांच्या वतीने या शासनाचा किंवा या निवडणूक यंत्रणेचा निषेध म्हणून आणि इथून पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी उद्या आम्ही पिंपरी येथे धरणे आंदोलन करणार आहोत. आणि यासाठी इथून पुढे महाराष्ट्रात व देशात आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जन चळवळ उभारून मोठा तीव्र ईव्हीएम ला विरोध करून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी आम्ही जन आंदोलन करणार आहोत. आणि या आंदोलनात देशातील महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने सहभागी होण्याचे मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.